हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. सध्या स्पर्धा परीक्षांच्या काही जाहिराती निघालेल्या आहेत आणि आता आपल्याला तयारीसुद्धा करायची आहे. पण आपल्याला इंग्लिश ग्रामरची भीती वाटते आणि त्या विषयामध्ये आपला स्कोअर कमी येतो. त्यामुळे आता सध्या आपण काहीतरी नोट्स मिळतात का किंवा काही ट्रिक्स मिळतात का ते बघूयात असं तुम्हाला वाटत असेल तर अशी घाई करण्यापूर्वी एकदा तुम्ही ग्रामर सेंटरवरचे व्हिडिओज बघायला सुरुवात करा. दररोज आपलं इंग्लिशचं एक लेक्चर असणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण काही MCQs पोस्ट करत असतो आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण या लेक्चर्समध्ये बघत आहोत. इंग्लिश ग्रामरमध्ये भरपूर रूल्स आहेत. त्यातले कोणते रूल्स कुठे अप्लाय करायचे हे कळत नाही. मुळात इंग्लिश हा विषयच खूप अवघड वाटतो. त्यामुळे त्याची तयारी करण्याच्या आधीच आपण कॉन्फिडन्स हरवून बसतो. पण तुम्ही जर असं केलं तर तुम्ही हातचे मार्क घालवून बसाल. कारण इंग्लिश हा विषय इतका सोपा आहे की तुम्ही तो समजून घेतलात तरीही तो तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो. आपलं दररोज एक लेक्चर असतं आणि साधारण 15-20 मिनिटाचं एक लेक्चर असतं. त्यामुळे तुम्हाला रोजचा इतका वेळ तरी काढणं शक्य असणारच आहे. दररोज तुम्ही हे लेक्चर एखादं बघितलं तरीसुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टी माहिती होतील आणि तुमचा काही ना काही इंग्लिशचा अभ्यास होतच राहील. त्यामुळे तुम्ही हे लेक्चर्स अटेंड करा आणि या लेक्चर्समध्ये जे काही टॉपिक्स आपण बघत आहोत त्यासाठी तुम्ही एका नोटबुकमध्ये सर्व नोट्स काढून घ्या किंवा मग तुमच्या आधीच्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन्स तरी करा. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण दररोज इंग्लिश ग्रामरचं एखादं लेक्चर कंडक्ट करतच असतो. त्यामुळे तुम्हाला जर त्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि हा चॅनल तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करू शकता. आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल, मग ती सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असू देत किंवा मग आत्ता येणारी ग्रुप बीची किंवा ग्रुप सीची मुख्य परीक्षा, राज्यसेवेची मुख्य परीक्षा, यामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर हा विषय कंपल्सरी आहे आणि त्या इंग्लिश ग्रामरला MCQ स्वरूपामध्ये प्रश्नांची प्रॅक्टिस करणं सध्या महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही विषयाचा अभ्यास केल्यानंतर त्या परीक्षे पद्धतीनुसार तुम्ही जर MCQचा सराव केला किंवा त्या परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचा सराव केलात तर तुम्हाला त्या अभ्यासाचा फायदा होतो आणि यासाठी तुम्हाला डेली लेक्चर्स अवेलेबल व्हावेत, डेली प्रॅक्टिससाठी MCQs मिळावेत म्हणून आपला हा चॅनल आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. याच नावाने टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ग्रामर सेंटर बाय प्रगती सुतार. त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण नेहमीप्रमाणे या लेक्चरची सुरुवात सुद्धा आपल्या होमवर्क क्वेश्चननी करणार आहोत. प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर आपण एक होमवर्क दिलेला असतो आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपण स्टार्टिंगला बघत आहे. पहिल्यांदा आहे चूज द मोस्ट करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक्स. इथे आपल्याला 2 फिल इन द ब्लँक्स भरायच्या होत्या. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की कोणत्याही सेंटेन्समध्ये फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे आणि आपल्याला त्या वाक्यामध्ये टेन्स कोणता आहे, व्हॉइस कोणता आहे हे ओळखता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणतं ऑप्शन निवडायचा हे कळू शकतं. आपल्याला फिल इन द ब्लँकसाठी कोणतं सेंटेन्स दिलेलं आधी ते बघूयात. द बिल्डिंग बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. इथे आपल्याला जर लक्षात आलं तर बिल्डिंगच्या भोवती स्पेशल कमांडोज होते असं आपल्याला म्हणायचं आहे आणि इथे लक्षात घेतलं तर बायचा वापर झालेला आहे, त्यानंतर आपण सब्जेक्ट घेतलेला आहे म्हणून हा पॅसिव्ह व्हॉइस आहे हे आपल्यासाठी क्लिअर झालेलं आहे. आणि आपण पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्सेसमध्ये व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरत असतो, ते आपल्याला आता इथे पडताळून बघावं लागेल. आपल्या वाक्यामध्ये बिल्डिंग हा ऑब्जेक्ट आहे आणि त्यानंतर आपल्याला एखादं सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरण्याची गरज आहे जे आपल्याला ऑप्शन B, C आणि D मध्ये मिळतं. कारण एकच बिल्डिंग आहे त्यामुळे वॉज किंवा हॅज पैकी एखादं योग्य रूप आपल्याला वापरावं लागेल. पण आता आपण इथे बघितलं की एक हिंट आहे आपल्याकडे. आपण पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्सेसमध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरत असतो आणि म्हणून आपण जिथे जिथे ING फॉर्म लागलेला आहे तो आन्सर ऑप्शन एलिमिनेट करणार. त्यामुळे ऑप्शन A आणि B एलिमिनेट होतात. आता आपल्याकडे ऑप्शन C आणि D मध्ये सराउंडेड हा शब्द दिलेला आहे. पण आता आपल्याला या आन्सरमध्ये C आणि D पैकी हॅज वापरायचं की वॉज हे कशावरून कळणार आहे तर आपलं सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आणि आपल्याला ही रचना परिपूर्ण होण्यासाठी वॉज या हेल्पिंग वर्ब नंतरच V3चा वापर करावा लागेल आणि ही वाक्यरचना आपल्याला मिळत आहे ऑप्शन D मध्ये. त्यामुळे जर आपण वाक्य वाचून बघितलं तर ते होईल द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज आणि हे वाक्य बरोबर आहे. मग आता आपण आपल्या लास्ट होमवर्क क्वेश्चनचा आन्सर लिहून घेऊयात, ते आहे ऑप्शन D. आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 106 to 110 बघणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट इज द अँटोनिम ऑफ वर्ड आर्बिट्ररी. इथे एक शब्द दिलेला आहे आर्बिट्ररी आणि त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द काय आहे ते ओळखायचं आहे. सुरुवातीला आपण या शब्दाचा अर्थ काय आहे ते बघूयात. आर्बिट्ररी या शब्दाचा अर्थ असतो अनियंत्रित
आता इथे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे, या अर्थाने अनियंत्रित वापरलेलं आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात, तुम्हाला बेसिक काही गोष्टी माहिती असतील. जर तुम्ही हा शब्द ऐकला असेल, जलवाटपाबद्दल लवाद तयार केलेले असतात, तर ते लवाद अधिकारी जे असतात त्यांना म्हणतात आर्बिट्रेटर. आणि त्या आर्बिट्रेटर या नावावरून तुम्हाला आर्बिट्ररी म्हणजे काय हे लक्षात येईल. ही व्यक्ती न्यायनिवाडा करत असते आणि ती स्वतःच्या मर्जीने ते करत असते. इथे त्या व्यक्तीवरती कोणाचंही बंधन नसतं, म्हणजेच ह्यांचे ज्या पॉवर्स असतात त्या आर्बिट्ररी असतात. आपल्याला आर्बिट्ररीचा एक अर्थ तर कळलेला आहे की अनियंत्रित, म्हणजेच कोणत्याही नियंत्रणाशिवाय. आता आपण ऑप्शन्स जर बघितले तर त्यात पहिल्यांदा दिलेलं आहे विम्झिकल, सेकंड आहे अनरिझनेबल आणि ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे डिस्क्रिशनरी. हे तिन्ही जे शब्द आहेत हे ॲक्च्युली अनियंत्रित या अर्थाने आर्बिट्ररीशी सिनॉनिम आहेत. तुम्हाला इथे अँटोनिम हा शब्द विचारलेला आहे, पण आपल्याला हे तिन्ही ऑप्शन्स जे दिलेले आहेत हे समानार्थी शब्दांमध्ये दिसत आहेत. हे तुम्हाला आणखीन एक समजण्यासाठी उदाहरण म्हणजे डिस्क्रिशनरी हा शब्द. तुम्ही प्रेसिडेंट किंवा गव्हर्नरच्या पॉवर्सबद्दल एखाद्या वेळेस वाचलं असेल पॉलिटीमध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या ज्या पॉवर्स असतात ह्या डिस्क्रिशनरी असतात. म्हणजेच काय, तर प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर यांना काही अधिकार दिलेले असतात, ते त्यांच्या मर्जीने वापरू शकतात. यावरून आपण अनियंत्रितचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेतलेला आहे. आणि इथे तुम्हाला दिलेला आहे रॅशनल. आता अनियंत्रित म्हणजेच त्याला आणखीन एक शब्द आहे तो असा की इररॅशनल. आता इररॅशनल म्हणजे काय, कधी कधी कोणत्याही नियंत्रणाशिवाय अशा अर्थाने सुद्धा वापरतात. आणि मग त्याला विरुद्धार्थी शब्द काय आहे आपल्याकडे, रॅशनल. रॅशनलचा जर मराठीत अर्थ बघितला तर त्याचा अर्थ होतो की सारासार विचार करून किंवा विवेक बुद्धीनुसार. मात्र आर्बिट्ररीमध्ये आपण कोणतंही बंधन पाळत नाही, म्हणून आपण ऑप्शन डी सिलेक्ट करू शकतो की हा शब्द दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे. आपल्याला आपल्या क्वेश्चन नंबर 106चं उत्तर मिळालेलं आहे, ते आहे ऑप्शन डी. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 107 मध्ये दिलेला आहे पिक आउट सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. इथे सेंटेन्सेसचं टाईप विचारलेलं आहे, यातला आपल्याला सिम्पल सेंटेन्स ओळखायचा आहे. ऑप्शन्स वाचण्याआधी आपण सुरुवातीला टाईप्स ऑफ सेंटेन्सेस कोणते कोणते असतात ते बघूयात. सिम्पल सेंटेन्स हा एक सेंटेन्सचा टाईप आहे, म्हणजे आपण जे वाक्य बोलत आहोत ते सिम्पल सेंटेन्स सुद्धा असू शकतं, ते कंपाऊंड सेंटेन्स सुद्धा असतं आणि कॉम्प्लेक्स सुद्धा असू शकतं. सो हे सेंटेन्सेसचे टाईप्स आहेत सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड कंपाऊंड आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स, असे 5 टाईप्सचे सेंटेन्सेस असतात. हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपण हे जे सेंटेन्सेसचे टाईप्स ठरवत असतो ते आपण कसे ओळखणार, दिलेल्या वाक्यामध्ये जर एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असेल तर आपण ते सेंटेन्स सिम्पल सेंटेन्स आहे असं कन्सिडर करू शकतो. जर तुम्हाला प्रेडिकेट म्हणजे काय माहिती नसेल तर ही एक हिंट आहे की सब्जेक्ट नंतर येणाऱ्या वाक्यातला जो काही भाग आहे तो आपण प्रेडिकेट म्हणून कन्सिडर करू शकतो. हा आपला पहिला पार्ट तर बघितलेला आहे की एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट पाहिजे, पण आणखीन काही हिंट्स पाहिजे असतील तर आपण असे सेंटेन्सेस शोधणार आहोत ज्यामध्ये कोणत्याही कंजंक्शनचा वापर झालेला नाहीये किंवा अशा सेंटेन्सेसमध्ये क्लॉज नाहीये. यापैकी एखादं वाक्य असं आहे का ते आपण बघूयात. आणि असं जर एखादं वाक्य असेल ज्याच्यामध्ये कंजंक्शन्स किंवा क्लॉज वापरलेला नाहीये तर आपलं ते सिम्पल सेंटेन्स होईल. आपण ऑप्शन्स काय आहेत ते वाचूयात. ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे वी बिलीव्ह दॅट ही इज इनोसंट. आता इथे दॅट हा शब्द वापरलेला आहे जो कंजंक्शन आहे, आणि आपण सब्जेक्ट प्रेडिकेट बद्दल जे बोललो होतो यात तुम्हाला दिसेल वी हा एक सब्जेक्ट आहे आणि ही हा आपला सेकंड सब्जेक्ट आहे. त्यामुळे इथे आपल्याला 2 सब्जेक्ट 2 प्रेडिकेट दिसत आहेत. त्याचबरोबर दॅट या कंजंक्शनचा सुद्धा वापर झालेला आहे, म्हणून हे सिम्पल सेंटेन्स नसेल. आता आपण ऑप्शन बी वाचून बघूयात. इथे म्हटलेलं आहे ही कंप्लेंट ऑफ बीइंग अनजस्टली ट्रीटेड. या वाक्यामध्ये तुम्ही कर्ता शोधायला गेलात तर तुम्हाला फक्त ही हे एकच सब्जेक्ट मिळत आहे आणि आपल्याला हा बाकीचा जो काही पार्ट आहे हा प्रेडिकेट म्हणून कन्सिडर करता येईल. इथे आपल्याला कंजंक्शनचा वापर दिसत नाहीये किंवा यामध्ये दुसरा कोणताही क्लॉज हिडन नाहीये, त्यामुळे आपला आन्सर बी असू शकतं. तरीही आपण ऑप्शन सी आणि डी एकदा व्हेरीफाय करून बघूयात, मग आपलं फायनल आन्सर सबमिट करूयात. इथे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे टेल मी व्हेअर यू लिव्ह. इथे व्हेअर हे कंजंक्शन आहे आणि इथे आपल्याला 2 वाक्य आहेत. इथे आपण म्हणत आहोत मला सांग तू कुठे राहतो. ही 2 वाक्य आपण जोडलेली आहेत व्हेअर ह्या शब्दाने, म्हणून हे सुद्धा आपलं सिम्पल सेंटेन्स नाही. आणि इथे आपण जर शेवटचा ऑप्शन बघितला द लायन वॉज वुंडेड बट नॉट किल्ड. इथे सुद्धा आपल्याला 2 वाक्य आहेत. लायन जखमी होता पण तो मारला गेला नाही.
त्यामुळे इथे पण बट हे कंजंक्शन वापरलं गेलं आहे आणि हे सुद्धा सिंपल सेंटेन्स नाही. आता आपल्याकडे आपला आन्सर मिळालेला आहे. 107चा आन्सर काय असेल? ऑप्शन बी. आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 108 मध्ये विचारलेला आहे, आय विल नॉट टॉलरेट इफ ही डॅश. हा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्सचा आणि आपल्याला इथे कोणत्या पद्धतीचं व्हर्ब हे बरोबर बसेल हे ओळखायचं आहे. तुम्ही जर विचार केलात तर आपल्याकडे सब्जेक्ट आहे ही आणि त्याला ॲप्रोप्रिएट व्हर्बचा कोणता फॉर्म आपण वापरू शकतो हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे ब्लेम मी, ब्लेम्ड मी, शाल ब्लेम मी, ब्लेम्स मी. यापैकी तुम्हाला जर लक्षात आलं तर आय विल नॉट टॉलरेट ही क्रिया अजून घडलेली नाहीये. इथे आपल्याला टेन्स समजत आहे. याचाच अर्थ हे वाक्य आपण भविष्यकाळात बोलत आहोत आणि इथे फ्युचर टेन्स असल्यामुळे आपण पास्ट टेन्सचे जे ऑप्शन्स आहेत ते पहिल्यांदा एलिमिनेट करूयात. इथे ब्लेम्ड मी दिसत आहे ते आपण कॅन्सल करूयात. सो आपला पहिला रूल आपण काय बघितला? आपल्याला वाक्यामध्ये फ्युचर टेन्स दिसलेला आहे आणि त्यावरून आपण एक ऑप्शन एलिमिनेट केला जो पास्ट टेन्समध्ये होता. आता आपण सेकंड रूल काय आहे किंवा सेकंड हिंट काय आहे आपल्या आन्सरसाठी ते बघूयात. इथे आपल्याकडे कर्ता आहे ही आणि ही या कर्त्यानंतर आपण शालचा वापर करत नाही. त्यामुळे आपण हा ऑप्शन सुद्धा एलिमिनेट करू शकतो, ऑप्शन सी. आता आपल्याकडे फक्त दोनच ऑप्शन्स राहतात, ब्लेम मी किंवा मग ब्लेम्स मी. यापैकी कोणतं हे करेक्ट असेल बघण्यासाठी परत एकदा आपल्याला कर्ता काय आहे ते बघावं लागेल. हा थर्ड रूल सगळ्यात महत्त्वाचा आहे की जर आपला सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण तिथे व्हर्बला एस किंवा इएस लावत असतो आणि हे V1 असतं प्रेझेंट टेन्समध्ये. तुम्ही जर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य बनवणार असेल तर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये थर्ड पर्सन सिंग्युलरच्या नंतर व्हर्बला एस किंवा इएस यापैकी प्रत्यय जोडावा लागेल. आपण ह्याचं आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल, रमा हेल्प हर मदर इन हर ऑफिस. या वाक्यात जर तुम्ही बघितलं तर एक ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालेली आहे. ती म्हणजे आपण ही क्रिया दररोज घडत आहे या अर्थाने सिंपल टेन्स वापरलेला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि या वाक्यात आपण करता तृतीय पुरुषी एकवचनी वापरून सुद्धा व्हर्बला एस किंवा इएस जोडलेला नाहीये. त्यामुळे आपल्याला हेल्प ऐवजी हेल्प्स वापरावं लागेल तरच आपलं वाक्य अर्थपूर्ण होईल. त्याच पद्धतीचा हा सेंटेन्स सुद्धा आहे. आपण म्हणत आहोत की ही ब्लेम्स मी. तो जर माझ्यावरती आरोप करणार असेल तर. त्यामुळे आपल्याला कोणतं फॉर्म वापरावं लागेल? ब्लेम्स हे व्हर्ब आपल्याला वापरावं लागेल. तुम्ही जर तलाठी भरतीसाठी अप्लाय केलं असेल आणि TCS पॅटर्ननुसार सराव करत असाल तर व्हर्ब्स ह्या टॉपिकला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही याचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न वाटताना सोपे वाटतात पण ऑप्शन्स खूप कन्फ्युजिंग असतात कारण ते खूप मिळते जुळते असतात. आपला हा जो क्वेश्चन आहे 108 याचं उत्तर आपण बघितलेलं आहे. एक्सप्लेनेशनवरून आन्सर काय मिळत आहे? ऑप्शन डी. आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 109 मध्ये म्हटलेलं आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ वर्ड कॉन्टेंट. ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे काम, वरीड, अनॉइड, नन ऑफ द अबाव. आणि या क्विजला बऱ्यापैकी ऑप्शन डी हे आन्सर आलेलं होतं कारण आपल्याला फक्त कंटेंट म्हणजे काय, माहिती, हा एकच शब्द माहिती असतो. कंटेंट किंवा मग डेटा या अर्थाने आपण हा शब्द वापरतो, कंटेंट. यात विद्यार्थ्यांची पण काही चूक नाहीये कारण कंटेंट हा शब्द इतक्या चुकीच्या पद्धतीने वापरला जातो की याचा अर्थ आणि याचा उच्चार आपल्याला माहितीच नसतो. सध्या मी अर्थ आणि उच्चार दोन्हीबद्दल बोलत आहे. सुरुवातीला आपण अर्थाबद्दल बोलूयात. कंटेंट या शब्दाचा सर्वांना माहिती असणारा अर्थ म्हणजे एखाद्या विषयाची माहिती किंवा मग डेटा. म्हणजे तुमच्याकडे काही गोष्टींची माहिती आहे, तुमच्याकडे काहीतरी कंटेंट आहे असं तुम्ही म्हणता. या पुस्तकातलं कंटेंट चांगलं आहे, हे पुस्तक नक्की वापर असं आपण XYZ ला सांगत असतो. पण इथे कंटेंट हा शब्द मुळात उच्चारतानाच आपली चूक होते. स्पेलिंग सेम आहे मात्र आपल्याला दोन गोष्टी बघाव्या लागतील उच्चारांच्या संदर्भात. तुम्ही जर या शब्दाला कॉन्टेंट असं म्हणालात तर त्याचा अर्थ असतो माहिती किंवा डेटा. पण जर तुम्ही या शब्दाचा उच्चार कंटेंट केलात तर मात्र कंटेंटचा अर्थ असतो शांत. शी इज कंटेंट इन एनी सिच्युएशन. आता इथे आपण काय म्हणत आहोत, ती कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत असते. इथे मात्र आपण कंटेंट हा उच्चार केलेला आहे, कॉन्टेंट नाही. आणि आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूयात. बुक हॅज गुड कॉन्टेंट.
इथे उच्चार करताना आपल्याला कॉन्टेंट उच्चार करायचा आहे. स्पेलिंग दोन्हीचंही सेम आहे, मात्र फक्त उच्चारावरून आपण अर्थ पूर्णपणे बदलतो. इथे कंटेंट म्हणजे शांत आणि इथे कॉन्टेंट म्हणजे माहिती किंवा त्यामध्ये असलेला संदर्भ. त्यामुळे आपला जो दिलेला प्रश्न आहे कंटेंटचा अर्थ काय, तर आपल्याला काम हा शब्द मिळत आहे. तुम्हाला वाटू शकतं की इथे माहितीशी संदर्भात शब्द आलेला नाही म्हणून नन ऑफ द अबाव सिलेक्ट करूयात, मात्र कंटेंट ह्या शब्दाचा काम हा सुद्धा एक अर्थ असतो. ही गोष्ट जी आहे ही तुम्हाला नवीन आहे, अर्थ आणि उच्चार वेगवेगळे असण्याची. स्पेलिंग सेम आहे, मात्र उच्चारानुसार अर्थ बदलतो. ही गोष्ट जर तुमच्यासाठी नवीन असेल आणि तुम्हाला ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यामुळे आता आपण आन्सर काय सिलेक्ट करणार? ऑप्शन ए. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. क्वेश्चन नंबर 110 मध्ये म्हटलेलं आहे, मोनिका युझर्प्ड नीताज मनी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ युझर्प्ड? युझअप हा एक व्हर्ब आहे आणि ह्या व्हर्बचा आपण इथे पास्ट टेन्स केलेला आहे, त्यामुळे आपण युझअप्ड हा शब्द बनवला. आणि युझअपचा अर्थ काय असतो? एखाद्याकडून एखादी गोष्ट बळकावणे. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. टूक बाय फोर्स, टूक बाय मिस्टेक, टूक विथ परमिशन, टूक हॅपीली. तुम्ही जर ऑप्शन्सचा नीट विचार केलात तर फक्त एकच ऑप्शन असा आहे की जो आपल्याला बळकावणे या शब्दाशी सिमिलर आहे. क्वेश्चन नंबर 110चा आन्सर आपल्याला मिळालेला आहे, ते आहे ऑप्शन ए. युझअप या शब्दाचा अर्थ असतो एखादी गोष्ट दुसऱ्याकडून बळकावणे. आणि त्याचंच आपण आणखीन एक उदाहरण बघितलं तर आपण म्हणू शकतो, द ओनर युझअप्ड द शॉप फ्रॉम हिम. याचा अर्थ त्याच्याकडून त्याचं दुकान बळकावलं गेलं. तुम्हाला युझअप्ड या शब्दाचा अर्थ समजला असेल तर आता आपल्या लेक्चरचा शेवटचा जो होमवर्क क्वेश्चन आहे तो आपण बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही शिकलो त्यावरून तुम्हाला या होमवर्क क्वेश्चनचा आन्सर मिळेल. यात आपण म्हणत आहोत, आयडेंटिफाय द टाईप ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, अन ऑनेस्ट पर्सन इज रिस्पेक्टेड बाय ऑल. आणि हे सेंटेन्स कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॅन नॉट बी सेड. यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे तो आन्सर ऑप्शन तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काही गोष्टी नवीन समजल्या असतील, काही शब्दांचे अर्थ नव्याने माहिती झाले असतील. आपले लेक्चर्स डेली असतात आणि काही गोष्टी नुसत्या कानावर जरी पडल्या तरीही आपल्याला त्या परीक्षेमध्ये आठवू शकतात. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लेक्चर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करा आणि जे लेक्चर्समध्ये तुम्ही शिकत आहात त्या गोष्टी नोट डाऊन सुद्धा करा, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी या गोष्टींचा फायदा होईल. आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.